न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आता या प्रथम स्कंदातील 12व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. त्यामध्ये मुख्यत्वे परीक्षितीचा जन्म हा भाग त्यामध्ये आहे. मागे आपण पाहिलं पहिल्या स्कंदामध्येच 8व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अश्वत्थामा यांनी ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आणि ते ब्रह्मास्त्र सोडल्यामुळे उत्तरेचा गर्भ जो आहे, तिच्या पोटातला गर्भ जो आहे, गर्भ तो आता जळतो की काय अशी आशंका तिला झाल्यामुळे भगवंत जेव्हा द्वारकेकडे जायला निघाले, रथात बसले, त्यावेळेस उत्तरा त्या ठिकाणी पळत पळत आली आणि तिने विनंती केली, याचना केली की माझ्या पोटातली गर्भ जो आहे त्याचं रक्षण भगवंता तुम्ही करा, कारण तो आमच्या पांडव कुळाचा एक आधारच आहे आणि तो जर नष्ट झाला तर हे पांडव कुळ राहणार नाही. आणि त्यावेळेस त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने तो गर्भ जवळपास नष्टच झाला होता, परंतु भगवंताने तो पुन्हा जिवंत केला. भगवंताचं कार्य कर्तृत्व अशाच प्रकारचं आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. स्वतः ते करतात आणि स्वतः नाही केलं तर इतरांना प्रेरणा देऊन ते करवून घेतात. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठामध्ये एक चरण येतं, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष म्हणजे संत जे आहेत ते जोपर्यंत या देहामध्ये आहेत तोपर्यंत आपल्या भक्तांचा उद्धार करतात, पण त्यानंतरसुद्धा ते आपल्या भक्तांचा उद्धार करतात. म्हणून एक अभंगसुद्धा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, जो आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये सुद्धा होता. त्याचं पुन्हा एकदा स्मरण करून देतो. देव करी तरी काय ऐकू नोहे पाषाणाची नावं तारी येईल. म्हणजे देवाचं कर्तृत्व अशा प्रकारचे आहे की तो जे असंभव आहे ते सुद्धा ते करून दाखवतात. पाषाणाची नावं तारी आली. आता पाषाणाची नाव नसतीच खरं म्हणजे, पण पाषाणाचे नाव याचा अर्थ जे दगड आहेत ते ज्या पाण्यामध्ये टाकल्याबरोबर जसे बुडतात तसं त्यांनासुद्धा तारून त्यांनी नेलेलं आहे. मग आम्ही भगवंत तुमचे भक्त असल्यामुळे आम्हालासुद्धा तुम्ही या भवसागरातून तारून नेणार नाही काय, असं म्हणून देव करी तरी काय ऐकू नव्हे पाषाणाची नावं तरी येईल. ज्ञानेश्वर महाराजांचा हा भंग आहे. या ठिकाणी सुरुवातीला शौनक जे आहे ते पुन्हा प्रश्न विचारतात सूतजींना. तस्य जन्म महाबुद्धे कर्माणी च महात्मनः निधनं च यथे युवांसी प्रेत्य गतवान यथा. म्हणजे परीक्षित राजाला त्याबद्दल या ठिकाणी शौनक प्रश्न विचारतात की या परीक्षित राजांना भगवान शुकदेवाने उपदेश केला होता. परीक्षित राजांना शाप मिळाला होता ब्राह्मणाकडून की 7 दिवसामध्ये तुला मृत्यू प्राप्त होणार आहे. तेव्हा त्याच्या पुण्याईने शुकदेवाने त्यांना जो उपदेश केला तोच म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. आणि मग अशा परीक्षित राजाचा जन्म कसा झाला, त्याने आपल्या कार्यामध्ये कसं काम केलं, कसं कर्म केलं, त्यांना शाप का झाला. एवढं जर परीक्षित राजा चांगला असेल मग त्याला ब्राह्मणाचा शाप का झाला, आणि त्यांचा मृत्यू आणि त्याला प्राप्त झालेली सद्गती जी आहे ती त्यांना कशी मिळाली, हे सर्व शौनक ऋषी सूतजींना म्हणतात की आम्हाला सांगण्यासारखं योग्य आहे किंवा आम्ही ते श्रवण करण्यासाठी योग्य आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही आम्हाला सांगावं, असं या अध्यायाच्या सुरुवातीलाच शौनकादी ऋषींनी सूतजींना विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे सूतजी सांगतात की सूतजी सांगतात की युधिष्ठिर हे जे आहेत धर्मराज हे आपल्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करीत होते. भगवंताच्या चरणी आश्रय घेतल्यामुळे युधिष्ठिर स्वतः सर्व भोगाबद्दल निस्पृह झाले होते. आता ज्याला निर्धन आहे, ज्याला 2 वेळचं जेवणही मिळत नाही, त्यांनी म्हटलं की मी आता उपवास करतो, तर तो खरा अर्थ उपवास नाही, त्याच्या नशिबातच तो उपवास आहे. तसं या ठिकाणी या युधिष्ठिर जे म्हणतात की मी भगवंताच्या चरणी आश्रय घेतला आहे आणि त्याबद्दल माझ्या मनामध्ये मी आता सर्व भोगांबद्दल निस्पृह झालेला आहे. म्हणजे राजा आहे, भोगसामग्री अत्यंत
उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, पण तरी तो भोग घेण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी नाही. ते निस्पृह आहेत. याला म्हणायचं त्याग, याला म्हणायचं निस्संग राहणे. तसं ते राहत होते आणि भगवंताशिवाय अन्य कोणतीच गोष्ट त्यांना प्रिय नव्हती. जरी सगळं वैभव असलं तरी त्या वैभवामध्ये ते गुंतलेले नव्हते. जसं मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो नकोय. असं भगवंताच्या चरणी त्याने आश्रय घेतला होता. आणि इकडे आता उत्तरेच्या गर्भातील तो वीर जो गर्भ होता तो ब्रह्मास्त्राने होरपळू लागला या अश्वत्थामाने सोडलेल्या ब्रह्मास्त्रामुळे. तेव्हा त्याला त्या गर्भाला दिव्य असं ज्योतिस्वरूप असा पुरुष त्यामध्ये दिसला. आणि तो कसा होता त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तो एकदम लहानसं असं रूप होतं, अंगठ्या एवढा होता, शुद्ध आणि सुंदर असा होता, पितांबरधारी होता. त्याने 4 भुजा त्याच्या होत्या. मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित असं त्याचं रूप होतं. हा गर्भ जो आहे तो याचं निरीक्षण करून आपल्याला सांगत आहे. आणि तो हातामध्ये गदा घेऊन माझ्याभोवती असा फिरत होता, माझं रक्षण करीत होता. आणि म्हणून त्या ब्रह्मास्त्राच्या तेजामुळे जरी गर्भ नष्ट झाला असला तरी त्याला भगवंताने पुन्हा जिवंत केलेला आहे. आता पुढे येतो या ठिकाणी. मग हा गर्भ असा म्हणतो की हा कोण होता माझं रक्षण करणारा त्या मातेच्या पोटामध्ये असताना. म्हणून असं त्याचा विचार मनामध्ये आला. त्याच वेळेस भगवंत त्या ठिकाणाहून अदृश्य झाले. आणि मग ततः सर्व गुणोदरके सानुकूल ग्रहोदये जज्ञे वंशधर पांडोर भूय पांडुर इवोजसा. म्हणजे सगळे ग्रह जेव्हा अनुकूल होतात, सत्पुरुषांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्यांना जशी परिस्थिती पाहिजे त्या परिस्थितीमध्ये त्या क्षणी त्या नक्षत्रावर त्यांचा जन्म होत असतो. त्याचप्रमाणे सर्व ग्रह अनुकूल असताना त्या बालकाचा जन्म झाला. आणि त्या बालकाचा म्हणजे तो पंडू वंशाचा तो दिवा होता, तेजस्वी असा होता. प्रत्यक्ष राजा पंडू जसे होते त्याप्रमाणे दिसायलासुद्धा तो तसा एवढा चांगला होता. आणि असा त्या परीक्षित राजाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. भगवान परीक्षित महाराज की जय. त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे धौम्य ऋषी, कृपाचार्य आणि इतर ब्राह्मण या सगळ्यांना एकत्र घेऊन युधिष्ठिराने ब्राह्मणांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. कशासाठी तर पुण्यावाचन जातकर्म करण्यासाठी त्या बाळाचा. आता या ठिकाणी एक शब्द नवीन आला माझ्यासाठी तरी, तो प्रजातीर्थ काळ. प्रजातीर्थ काळ असं म्हणजे छोट्या जन्मलेल्या बालकाला जन्मल्याबरोबर त्याचं उदरभरण जे आहे ते मातेच्या गर्भामध्ये असल्यामुळे त्या नाळेमुळे होत असतं. रामरक्षेमध्ये पुन्हा एक मंत्र येतो, नाभीम जांबवदाश्रया. तर नाभीच्या ठिकाणी असणारी नाळ जी आहे त्यामुळे त्या गर्भाचं पोषण होतं. तसं या ठिकाणी जन्मलेल्या मुलाचं ती नाळ जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंतचा जो काळ असतो जन्मल्यानंतर आणि नाळ छेदनाचा काळ तिथपर्यंतचा काळ, तो हा अत्यंत चांगला असा काळ असतो. त्या काळामध्ये दिलेलं दान हे अक्षय दान असतं. आणि त्यामुळे भगवंताने म्हणजे या युधिष्ठिराने तो पुण्यकाळ असल्यामुळे त्याला प्रजातीर्थ काळ म्हणतात. सर्व ब्राह्मणांना सुवर्ण, गायी, जमीन, गाव, हत्ती, घोडे, अन्नदान असं सगळं केलेलं आहे. त्यावेळेस सगळे ब्राह्मण जे आहेत ते युधिष्ठिराला म्हणतात की प्रतिकूल कालगतीमुळे म्हणजे अत्यंत कठीण अशा प्रसंगामध्ये भगवंताचा तुम्हाला आश्रय, भगवंताने तुमच्यावर कृपा केली म्हणून हा पूर्ववंश जो खंडित होत गेला होता त्या खंडित न होण्यापासून खंडित होऊ नये म्हणून भगवंताने तुमच्यावर कृपा केली, तुमच्या वंशावरच कृपा केली. आणि तुमचे आत्तापर्यंतचे पूर्वज आणि तुम्ही सर्व यांच्यावर त्यांची भगवंताची कृपा झाली. आणि म्हणून या बालकाचे रक्षण भगवंताने केले आहे, त्याला जन्म दिला आणि भगवंताने रक्षण केलं म्हणून त्या बालकाचं नाव विष्णुरात असं पडलेलं आहे. हा विष्णुरात कसा आहे ते आता ब्राह्मण सांगू लागले त्यांचं भविष्य त्या बालकाचं. हा मोठा यशस्वी परमभक्त आणि महापुरुष होईल. युधिष्ठिराने हा प्रश्न विचारला की हा आमच्या पूर्वजांच्या कीर्तीप्रमाणे त्यांचे महत्त्व वाढवणारा असं अनुकरण करेल काय, असा प्रश्न युधिष्ठिराने त्या ब्राह्मणांना केला. तेव्हा ते ब्राह्मण
या युधिष्ठिरा या बालकाचं गर्भात या परीक्षितेचा भविष्य सांगतात की हा कसा होईल पुढे चालून, की इक्ष्वाकू राजाप्रमाणे हा प्रजेचे पालन करेन. भगवान श्रीराम दशरथनंदन श्रीराम जे आहेत त्यांच्याप्रमाणे हा ब्राह्मण भक्त होईल आणि सत्यप्रतिज्ञ होईल. श्रीरामनामावली यामध्ये आपण जसं म्हणतो, भवभयहारक ऋषिमनतोषक जय जय राम, गुरुमखरक्षक जय जय राम, मुनिजन रंजन जय जय राम, भूसुरस्थापक जय जय राम, शरणागत रक्षक जय जय राम, सत्यभाषण जय जय राम. म्हणजे सत्यप्रतिज्ञा असा हा होईल, जो ऋषीमुनींनासुद्धा त्यांचं रक्षण करेल, गुरुमुख रक्षक त्याने केलेलं यज्ञाचं सुद्धा रक्षण करेल, असा हा श्रीरामाप्रमाणे पराक्रमी होईल. कुशीनर देशाचा राजा शिबी होता. या शिबी राजाची पण कथा येईल पुढे. तो पक्षाला गिधाडापासून वाचवण्यासाठी एका गिधाडाने त्या पक्षाला पकडलेलं होतं. पण त्या पक्षाला वाचवण्यासाठी शिबी राजाने स्वतःच्या मांडीचे मांस कापून दिले आणि त्या पक्षाची त्या गिधाडापासून रक्षण केलं, जीवदान दिलं. त्याचप्रमाणे सहस्रार्जुन जो आहे त्याप्रमाणे हा धनुर्धारी होईल. अर्जुनाप्रमाणे अग्रगण्य असा होईल. अग्नी जसा अजिंक्य असतो तसा हा होईल. समुद्र जसा दुस्तर असतो तसा हा होईल. सिंह जसा पराक्रमी असतो तसा सिंहाप्रमाणे पराक्रमी होईल. हिमालयासारखं सर्वांचे आश्रयस्थान. आजही हिमालयात गेलो तर आपण अनेक ऋषीमुनी साधू संत त्या ठिकाणी लहानशा कुठेतरी आसरा पाहून त्या ठिकाणी ते राहत असतात. एवढ्या थंडीमध्ये अंगावर कपडे नसतानासुद्धा ते भगवंताच्या प्रेमाच्या भगवंताच्या सत्संगामध्ये कित्येक वर्ष त्या ठिकाणी राहत असलेले आपल्याला दिसतात. तसा तो हिमालयाप्रमाणे सर्वांचे आश्रयस्थान होईल. पृथ्वीला दुसरं नाव क्षमा आहे, क्षमाशीलता. म्हणजे आपण किती त्यावर खणलं तरी पण ते पृथ्वी आपल्याला क्षमाच करते, आपल्याला अन्नधान्य देते. याबद्दलचं श्रीमद ग्रंथराजामध्ये 16व्या दशकामध्ये खूप छान पंचमहाभूतांचं स्तवन केलेलं आहे. ते सुद्धा आपण मुद्दाम पाहावं. ब्रह्मदेवासारखा हा समता असणारा होईल. शंकर भगवान जे आहेत ते कृपाळू आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम. म्हणजे त्यांना आपण आशुतोष असं दुसरं नाव आहे. म्हणजे महानंदाचं आख्यान आहे. त्याप्रमाणे कितीही हाल अपेष्टा असल्या तरी ती ज्या भावनेने ते बेलाचं पान भगवंताला अर्पण करते त्याप्रमाणे तिचा तो भगवंत प्रसन्न होतो. रंतीदेवाचं आख्यान जे आहे ते सुद्धा श्रीमद भागवतामध्ये पुढे येणार आहे, की अनेक दिवसांच्या उपवासानंतर उपाशी राहिल्यानंतरसुद्धा एके दिवशी जी खीर मिळाली ती खीर आता ते भक्षण करणार. पण त्याच वेळेस याचक, एक मलंग, एक कुत्रा आणि याचक त्या ठिकाणी आले आणि या रंतीदेवाने त्यांनासुद्धा आपल्याजवळ असलेलं ते खीर, शेवटी ते वाटी जी होती खिरीचं पात्र जे होतं ते पात्र धुवून असलेलं पाणीसुद्धा त्यांना दिलं. आणि हा त्याचा स्वभाव, त्याचा भाव पाहून त्या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाने रंतीदेवालासुद्धा दर्शनं दिली आहे. त्याप्रमाणे रंतीदेवासारखा हा उदार असा होईल असा त्यांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ब्राह्मणांनी अनेक प्रकारे त्याचं भविष्य जातक जे आहे ते त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता युधिष्ठिरने पुन्हा प्रश्न विचारतात की एवढं सगळं यांनी केलं हे ठीक आहे, पण याच्या ठिकाणी सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, पण एखादी अप्रिय अशी गोष्ट असेल तर तीसुद्धा आम्हाला सांगा, अशी युधिष्ठिराने विनंती केली. त्याप्रमाणे ते सांगतात, तक्षकादात्मनो मृत्युम द्विजपुत्रोपसर्जितात प्रपश्यत उपसृत्य मुक्तसंगः पदम हरे. श्रीमद भागवतात पुढे येणारे हा सगळा प्रसंग कौशिकी नदीच्या काठी असणारे शमीक ऋषी आहेत. शमीक ऋषींचा पुत्र शृंगी आहे. या शृंगी ऋषींचा शाप परीक्षितीला पुढे होईल आणि त्या शापामुळे याला तक्षकापासून मृत्यू येणार आहे. पण त्यावेळेस हाच राजा एवढं सगळं राजवैभव असूनसुद्धा आसक्ती सोडून भगवंताच्या चरणी आश्रय घेईल, असं पण त्या ठिकाणी युधिष्ठिरांना सांगितलेलं आहे. जिज्ञासितात मयाथात्मो मुनिर्व्याससुता दसौ हित्वेदम नृपगंगायां यास्य त्यध्या कुतो भयम. श्री शुकदेवांकडून हा परीक्षित राजा आत्म्याचं स्वरूप जाणून घेईल, भगवंताची कीर्ती जाणून घेईल, भगवंताचं जे गुण आहेत
ते गुण किती श्रेष्ठ आहेत याचं सगळं त्याला चांगल्या प्रकारचा उपदेश शुकदेवांकडून प्राप्त होईल. आणि त्या ज्ञानाचा उपयोग म्हणून गंगा तटाके, गंगेच्या किनाऱ्यावर शरीराचा त्याग करताना शरीराचं तादात्म्य जे आहे ते सगळं निघून जाईल आणि तो सहजपणे मृत्यूला सामोरं जाईल आणि अक्षयपद प्राप्त करेल. पुढे म्हणतात, स एष लोके विख्यातः परीक्षिदिति यत्प्रभुः गर्भे दृष्टं मनुध्यायन परीक्षेत नरेश्व्यः. हा बालक म्हणजे आता हा छोट्या परीक्षिताबद्दल ते सांगत आहेत सगळे ब्राह्मण युधिष्ठिरानं सांगत आहे. हा बालक परीक्षित नावाने किंवा विष्णुरात नावाने पृथ्वीवर प्रसिद्ध होईल, मोठं राज्य करेल. पण याच्या मनामध्ये एक गोष्ट होती की आपण मातेच्या गर्भामध्ये असताना, उत्तरेच्या गर्भात असताना ज्याने आपलं रक्षण केलं, जो तो दिव्य पुरुष मला दिसत होता, तो या जगात मला कुठे भेटेल, त्याची माझी भेट कशी होईल, मी त्याला कसा ओळखेल, हीच त्याच्या ठिकाणी विवंचना होती. आणि त्यामुळे तो जन्म झाल्यानंतर ज्या ज्या लोकांकडे पाहील त्या ठिकाणी त्याच्या मनात हेच होतं की हे होते का ते माझं रक्षण करणारे, असा तो माझे रक्षण कोण करणार आहे ह्याच बाबतीमध्ये तो सगळीकडे शोध घेत राहील. आता पुढे युधिष्ठिर जे आहेत त्यांचं आपण मागच्या अध्यायात जसं पाहिलं तसं की एवढं सगळं महायुद्ध झालं महाभारताचं, स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ करावा असं ठरवलं. पण प्रजेकडून मिळालेला कर आणि दंड या व्यतिरिक्त राजकोषामध्ये काही धन शिल्लक नव्हतं. अशा विवंचनेमध्ये युधिष्ठिर राजा असताना भगवान श्रीकृष्णांच्या प्रेरणेने इतर जे पांडव बंधू होते त्यांचे 4 भाऊ, त्यांना भगवंतांनी प्रेरणा दिली आणि सांगितलं की उत्तर दिशेला मरुत आणि ब्राह्मणांनी सोडून दिलेले पुष्कळसे धन आहे, ते तुम्ही घेऊन या. आता हे मरुत राजा जो आहे त्या राजाने त्याच्या काळामध्ये यज्ञ झाल्यावर यज्ञातील सर्व पात्र, यज्ञामध्ये जे काय भांडे लागतात, पळी लागते, तामण लागतं, जे काय लागतं ते सगळ्या गोष्टी त्या सोन्याच्या होत्या. आणि त्या राजाने यज्ञ चांगला संपन्न झाल्यावर त्या सगळ्या वस्तू उत्तर दिशेला फेकून दिल्या होत्या. म्हणजे त्यामध्ये सुद्धा तो निसंग होता. ब्राह्मणांना एवढं त्याने दान दिलं की त्यांना ते घरीसुद्धा नेता आलं नाही. तर त्या ब्राह्मणाने सुद्धा ते दान उत्तर दिशेलाच फेकून दिलेलं होतं. आता ही गोष्ट इतरांना कशी समजणार, आपल्याला कशी समजणार, पण भगवंत हा सगळ्या गोष्टीचा साक्षी आहे. आणि म्हणून त्या भगवंताला या गोष्टी कळालेल्या होत्या आणि म्हणून त्यांनी या पांडवांना तशी प्रेरणा दिली. आणि त्याप्रमाणे ते सगळं धन, ते सगळं सोनं त्यांनी त्या ठिकाणून आणलं उत्तरेतून आणि त्याचा उपयोग करून या ठिकाणी 3 अश्वमेध यज्ञ युधिष्ठिरांच्याकडून करून घेतलेले आहेत भगवंताने. आणि आता पांडवांच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिने तेथेच राहिले. ततो राज्ञाभ्य अनुज्ञातः कृष्णया सह बंधुभिः ययौ द्वारवतीं ब्रह्मन् सार्जुनो यदुभिव्रतः. म्हणजे सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत की हे एवढं सगळं झाल्यावर द्रौपदीचा आणि राजा युधिष्ठिर आणि इतर पांडव त्यांच्या बंधूंचा निरोप घेऊन भगवान यादवांसह अर्जुनाला मात्र बरोबर घेतलं आणि ते द्वारकेकडे निघाले. आता तुम्ही म्हणाल भगवंताचं द्वारकेमध्ये कसं स्वागत झालं, हा अध्याय आपण आत्ताच तर पाहिला, मग आता पुन्हा हे द्वारकेकडे कसे निघाले. तर या 2 घटना वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत. तिकडून भगवंत द्वारकेकडे जात आहेत आणि मध्ये परीक्षितीचा इकडे जन्म झाला म्हणून ते कथानक या 12व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि परीक्षितीच्या जन्मानंतर युधिष्ठिराने केलेल्या 3 अश्वमेध यज्ञानंतर भगवंत आता द्वारकेकडे जायला निघत आहेत. हा अध्याय या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता पुढच्या 13व्या आणि 14व्या अध्यायामध्ये विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारी हे वनामध्ये जातात आणि 14व्या अध्यायामध्ये अपशकुन पाहून युधिष्ठिरांना शंका येते आणि अर्जुन द्वारकेमधून परत येतात. भगवंतांनी जाताना अर्जुनालाच बरोबर नेलं होतं, कारण अर्जुन आणि श्रीकृष्ण यत्र योगेश्वर कृष्ण आपण जसं म्हणतो तशी ही नरनारायणाची जोडी आहे. भगवंतांनी विभूती ज्या सांगितल्या आहे त्या विभूतीमध्ये सुद्धा सांगतात की अर्जुन हीच माझी विभूती आहे. इतक्या प्रेमाने ते अर्जुनाकडे पाहत होते. आणि म्हणून माऊलींची एक ओवी आहे, अहो अर्जुनाचे पांती जे परिसणया सिद्ध होती. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसून जे श्रवण करण्यासाठी सिद्ध होतील
त्यांनाच हा माझा उपदेश आहे. म्हणून अर्जुनाच्या बरोबरीने आपण व्हावं आणि अर्जुनासारखं झाल्यानंतर भगवंत आपल्यासमोर आपल्याबरोबरच आहेत हे सांगणारे पुढचे 2 अध्याय आहेत. त्यामुळे आता आपण या अध्यायाला इथे विराम देऊया आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपली आरती म्हणूया. 1 मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफल. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. तेथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत कलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा संताचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कलीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.